ऑफिसमध्ये संध्याकाळी भूक लागली की काहीतरी ऑर्डर करावंसं वाटतं, पण अनहेल्दी पण खायचं नाही आहे का? देन दिस व्हिडिओ कॅन हेल्प यू. काहीतरी पटकन खाता येईल आणि हेल्दी पण असेल असा एक स्नॅकिंग ऑप्शन मिळाला आहे जो क्रेविंग्स पण सॅटिस्फाय करतो. थंबनेलवरून आयडिया आलीच असेल, मी बोलतेय पौष्टिक लाडूंबद्दल. पण पौष्टिक कसे? कारण यात आहेत सीड्स आणि ड्रायफ्रुट्स. मी यामध्ये ह्या सगळ्या सीड्स वापरल्या आहेत ज्या स्क्रीनवर डिस्प्ले होत आहेत. पटकन रेसिपी शेअर करते. नाव कम्स द स्वीट पार्ट. पौष्टिक लाडू असल्यामुळे गोडवा आणण्यासाठी गूळ किंवा साखरेऐवजी मी खजूर वापरलेत. इकडे या प्रोसेसला मला थोडा जास्त वेळ लागला, कारण की एवढे सगळे खजूर उघडायचे, त्यातल्या बिया वेगळ्या करायच्या, या सगळ्यामध्ये जरा जास्त वेळ जातो. आणि फायनली हे झालं. पुढची प्रोसेस खूपच सोपी आहे. सगळे सीड्स आणि ड्रायफ्रुट्स साधारण 5 मिनिटासाठी भाजून घेतलेत. ऑफिसमध्ये 4 ते 6चा जो वेळ असतो ना, तेव्हा खूप क्रेविंग्स होतात. तुम्हालाही रिलेटेबल वाटतच असेल. काहीतरी पटकन खाता येईल असं पाहिजे असतं. बिस्किट, चॉकलेट किंवा काहीतरी ऑर्डर करायचं मन होतं, पण मग हेल्दी ऑप्शन शोधत असतो आपण. मी जेव्हापासून फिटनेस जर्नी स्टार्ट केली ना, तेव्हापासून मी पण हा प्रॉब्लेम फेस करत होते. एस्पेशली मला गोड खायला खूप आवडतं, त्यामुळे हे पौष्टिक लाडू मला तरी खूप आवडलेत. मी रोज ऑफिसला 1-2 लाडू घेऊन जाते आणि ऑनेस्टली मला तरी हा ऑप्शन खूप आवडलाय. जनरली आपल्याला असं वाटतं की हेल्दी खायचं म्हणजे रेस्ट्रिक्शन्स येतात. मला नाही असं वाटत. हेल्दी फूड हे बोरिंगच असतं असं मला तरी नाही वाटत. आता येते पुढची स्टेप. सगळे सीड्स आणि ड्रायफ्रुट्स साधारण 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर थंड होऊ दिलेत आणि मग मिक्सरमध्ये वाटून त्यांची पावडर करून घेतली आहे. कढईत थोडंसं तूप घेऊन वाटलेले खजूर पण हलकेसे परतून घेतलेत, जे मी रेकॉर्ड करायचे विसरले. खजूर थोडे गरम असतानाच सगळी पावडर त्यात मिक्स केली आहे आणि जसं कणिक मळतो ना, तसंच मळून घेतलंय. डेली प्रोटीन इनटेकवर तर फोकस असतोच, पण अशा काही रेसिपीजमुळे ना एक ओव्हरऑल डाएट सुधारायला हेल्प होते. मला फिटनेस जर्नीमुळे झालेला आणखी एक फायदा म्हणजे मला कुकिंग खूप आवडायला लागले. म्हणजे स्वतःसाठी वेगवेगळ्या हेल्दी रेसिपी शोधायच्या आणि बनवायचं खूप मजा येते. या लाडूंविषयी बोलायचं झालं तर मी हे वीकेंडला बनवते. एकाच दिवशी 2-3 आठवडे पुरतील इतके लाडू बनवून ठेवते. बस मग आता फायनल स्टेप, लाडू वळायचेत. अशा प्रकारच्या प्री प्लॅनिंगमुळे ना कन्सिस्टन्सी टिकवायला खूप मदत होते. कारण रोज ऑफिसला निघताना फक्त 2 लाडू डब्यात भरायचे, झालं. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर मे बी दिस इज युअर साईन टू मेक समथिंग होम मेड दिस वीकेंड. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे लाडू ट्राय केलेत का?